नमस्कार मंडळी। राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होणाऱ्या या सामन्याचं चित्र आता बऱ्याच मतदारसंघांमध्ये स्पष्ट झालं आहे। त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अर्थात शरद पवार गटाच्या 5 उमेदवारांच्या घोषणेनंतर नेमकी टक्कर कोणामध्ये होणार आहे याचीही स्पष्टता आली आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा इथून भाजपकडून संधी देण्यात आली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती आणि काल राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगर लोकसभेसाठी आमदार निलेश लंके यांच्या नावाची घोषणा झाली आहे। त्यामुळे लंके विरुद्ध विखे अशी ही लढत आता होणार आहे। दरम्यान नगर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। त्यापैकी 3 विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर 2 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत आणि एका मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे। त्यामुळे 3 महायुती तर 3 महाविकास आघाडी असे चित्र इथे उभं आहे। निलेश लंके यांच्या पाठीमागे शरद पवार गटाचे 3 आमदार उभे राहतील। त्या पाठोपाठ ज्या मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे तिथला मतदार देखील शरद पवार यांच्यामुळे लंके यांच्या पाठीमागे उभे राहू शकतात असं बोललं जात आहे। हा एक महत्त्वाचा फॅक्टर निलेश लंके यांच्यासाठी ठरू शकतो। तर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे, तर पारनेर विधानसभा या मतदारसंघाचे आमदार हे स्वतः निलेश लंके आहेत। आणि निलेश लंके यांचं कोविड मधलं काम, त्यांची असणारी त्या भागातली लोकप्रियता ही निलेश लंके यांच्यासाठी जमेची बाजू आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच भागात ठाकरे गटाचे राहिलेले माजी आमदार विजय आवटी यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे आणि तो देखील निलेश लंके यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो असं बोललं जात आहे। अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, तर 2019च्या लोकसभा वेळी संग्राम जगताप विरुद्ध सुजय विखे यांच्यात सामना झाला होता, तेव्हा संग्राम जगताप यांचा पराभव झाला होता। संग्राम जगताप हे अजित पवार गटात आहेत, त्यामुळे ते एक प्रकारे महायुतीचे आमदार आहेत। त्यामुळे अजित पवार म्हणतील त्या दिशेला ते निश्चितच काम करतील। मात्र त्यांच्या मतदारसंघात असणारे राष्ट्रवादीचे मतदार हे नेमके कुणाच्या मागे उभे राहतात हेही आपल्याला लवकरच कळेल। अर्थात त्यातले शरद पवार यांना मानणारे मतदार हे निलेश लंके यांच्या मागे राहतील असं राजकीय जाणकार सांगतात। लंके यांच्यासाठी पुढचा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे नगर जिल्ह्यात असणारा ठाकरेंना मानणारा एक मोठा मतदार हा देखील लंके यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो आणि निश्चितच त्यासाठी ठाकरे हे आपल्या मतदारांना तसं आवाहन देखील करू शकतील। तसंच लंके यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा आपण जर विचार केला तर निलेश लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते, त्यामुळे त्यांना मानणारे शिवसैनिक हे लंके यांच्या पाठीमागे उभे राहू शकतात। निलेश लंके यांच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कर्जत आणि जामखेड या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचं मोठं पाठबळ हे निलेश लंके यांच्या पाठीमागे असणार आहे। त्यामुळे निश्चितच रोहित पवारांची ताकद ही लंके यांच्या पाठीमागे राहील। लंके यांच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे भाजपचे विधान परिषद आमदार राम शिंदे हे विखें विरोधात आहेत। त्यामुळे ते महायुतीचे असले तरी विखे यांचं काम किती प्रमाणात करतील याबद्दल शंकाच निर्माण होत आहेत। अर्थातच राम शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली। ती सकारात्मक बैठक झाल्याचं बोललं जात असलं तरी त्या बैठकीचे परिणाम हे मतदान पेटीतूनच आपल्या लक्षात येतील। श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे बबनराव पाचपुते, त्यामुळे ते निश्चितच विखे यांच्या पाठीमागे उभे राहतील असं बोललं जात आहे। मात्र असं असलं तरी बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे ठाकरे गटात आहेत, त्यामुळे ते निलेश लंके यांच्या पाठीमागे उभे राहतील असं बोललं जात आहे। निलेश लंके यांच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे माजी आमदार राहुल जगताप यांची देखील या मतदारसंघात मोठी ताकद आहे आणि ते निलेश लंके यांच्या पाठीमागे उभे राहतील असंही बोललं जात आहे। पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे या आहेत आणि त्या निश्चितच विखे यांच्या पाठीमागे उभ्या राहतील, तर प्रताप ढाकणे हे शरद पवार यांच्या गटात कार्यरत आहेत। त्यामुळे ते निश्चितच निलेश लंके यांच्यासाठी इथून मोठं मताधिक्य देऊ शकतात असं बोललं जात आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे निलेश लंके यांच्याबद्दल मतदारसंघात आणि लोकांमध्ये असणारी एक भावना। एक सर्वसामान्य घरातून राजकारणात उतरलेली व्यक्ती म्हणून निलेश लंके यांच्याकडे बघितलं जातं। सोबतच अगदी एका फोनवर कोणत्याही कामासाठी निलेश लंके हे मदतीला धावून येतात। त्यानंतर कोरोनामध्ये त्यांनी केलेलं महत्त्वाचं काम हे निलेश लंके यांच्या पथ्यावर पडू शकतं, कारण कोरोनामध्ये केलेलं काम फक्त पारनेर या मतदारसंघापुरतं मर्यादित नव्हतं, तर एकंदर नगर जिल्ह्यातल्या असंख्य लोकांनी या कोविड सेंटरचा लाभ घेतला होता। त्यामुळे ही देखील एक गोष्ट निलेश लंके यांच्यासाठी महत्त्वाची आहे।
याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मदत ही निलेश लंके यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे आणि नुकतीच लंके यांनी थोरात यांची भेट घेत त्यांच्याशी बोलणी केली आहे। त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे लंके यांच्यासाठी विखे घराण्याचं नगर जिल्ह्यावर असणारं वर्चस्व आणि त्यातून त्यांच्या घराण्याबद्दल निर्माण झालेली नाराजी, या सगळ्या गोष्टींचा फायदा लंके घेऊ शकतात। एवढं जरी असलं तरी लंके यांच्यासाठी निश्चितच ही लोकसभा सोपी जाणार नाही, कारण गेल्या 3 पिढ्यांपासून नगर जिल्ह्यातल्या राजकारणावर, समाजकारणावर, त्यासोबतच शिक्षण आणि उद्योगावर विखे घराण्याचं वर्चस्व आहे। त्याच्यातूनच निर्माण झालेले लोकसंपर्क, तसंच जिल्हा बँकेचं राजकारण, तसंच सहकारी साखर कारखान्यांचं राजकारण, या माध्यमातून विखे घराणं हे नगरमधल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे हे सगळं भेदून काढणं निलेश लंके यांच्यासाठी आव्हानात्मक आहे। आज घडीला महायुती आणि विकास आघाडी म्हणून दोन्ही उमेदवारांचं वर्चस्व हे समसमान आहे। आता मतपेटीमध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व निर्माण होतंय हे आपल्याला कळेलच। विखे बाजी मारतात की निलेश लंके जायंट किलर ठरतात हे आपल्याला लवकरच कळेल। तुम्हाला काय वाटतं की निलेश लंके इथून बाजी मारतील की सुजय विखे हे आपला गड राखतील? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज टापू।